नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर NC पवार, सहाय्यक प्राध्यापक अर्थशास्त्र विभाग, राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये MA भाग 1 सेमेस्टर फर्स्ट इंटरनॅशनल ट्रेड या पेपरमधील सनातन आणि आधुनिक व्यापार सिद्धांताचे अवलोकन या घटकाचा अभ्यास करत असताना आपण दोन उपघटकांचा विचार प्रामुख्याने करणार आहोत। त्यामध्ये पहिला उपघटक आहे तो म्हणजे लिऑन-टिप विरोधाभास। लिऑन-टिपनं जो विरोधाभास या ठिकाणी मांडला, तत्पूर्वी आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय व्यापार का सुरू होतो, केव्हा सुरू होतो, तो कशासाठी व्यापार सुरू केला जातो याबाबतची उत्तरं देण्यासाठीच सनातनवादी विचारसरणीचे अर्थतज्ञ ॲडम स्मिथ, रिकार्डो यांनी आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत मांडलेत। त्यामध्ये सुधारणा करून हेक्चर ओलिन यांनी आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आधुनिक सिद्धांत मांडला। नंतरच्या काळामध्ये हेक्चर ओलिन यांनी जो काही आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आधुनिक सिद्धांत मांडला, त्या सिद्धांताची पडताळणी आणि सत्यता तपासून पाहण्याचा प्रयत्न अनेक अर्थतज्ञांनी केला आहे। त्यामध्ये प्रामुख्याने ज्यांचा उल्लेख करता येईल त्यामध्ये मॅकडॉउल, डॉक्टर लिऑन-टिप, डॉक्टर रंगनाथ भारद्वाज या तीन अर्थशास्त्रज्ञांचा उल्लेख आपल्याला करता येईल। या तीन अर्थतज्ञांनी केलेली पडताळणी अधिक उल्लेखनीय मानली जाते। याशिवाय टॅटमोटा व इशिपुरा, स्टॉपलर आणि टॉस्कॅम्प यांची पडताळणी उल्लेखनीय मानली जाते। हेक्चर ओलिन यांच्या सिद्धांतातून असं स्पष्ट होतं की प्रत्येक देशात घटक देणग्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात। काही देशामध्ये एखाद्या घटकाची मुबलकता असते, तर काही घटकाची दुर्मिळता देखील आहे। कोणत्याही देशामध्ये तुलनात्मकदृष्ट्या विपुल प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या घटकाचा वापर ज्या वस्तूच्या उत्पादनासाठी केला, त्या वस्तूचं मोठ्या प्रमाणावरती उत्पादन करून दुसऱ्या देशांना निर्यात केली जाते। उत्पादनाचं प्रमाण वाढून त्या एकाच उत्पादनामध्ये तो देश स्पेशलायझेशन करतो, विशेषीकरण त्या ठिकाणी करतोय। ज्या वस्तू उत्पादनासाठी आवश्यक असणारा घटक देशात तुलनात्मकदृष्ट्या कमी किंवा दुर्मिळ असेल, तर अशा वस्तूचं देशात उत्पादन न करता दुसऱ्या देशातनं त्या वस्तूची आयात केली जाते। या दृष्टीनं विचार केल्यास ज्या देशामध्ये श्रम हा उत्पादनाचा घटक मुबलक आहे, त्याच्या साहाय्यानं, त्या श्रम या घटकाच्या साहाय्यानं वस्तूचं उत्पादन करून श्रमप्रधान वस्तूंची दुसऱ्या देशाला निर्यात केली जाईल। आणि तुलनात्मकदृष्ट्या भांडवलाची टंचाई असल्यास भांडवलप्रधान वस्तूची दुसऱ्या देशाकडनं आयात केली जाईल। अमेरिकेचं उदाहरण जर घेतलं तर अमेरिकेमध्ये भांडवल विपुलता आणि श्रमाची दुर्मिळता असल्या कारणानं अमेरिकेतून भांडवलप्रधान वस्तूंची निर्यात केली जाईल आणि श्रमप्रधान वस्तूंची आयात त्या ठिकाणी केली जाईल। हा झाला अमेरिकेच्या बाबतीतला विचार। आता या उलट भारतामध्ये श्रमाची मुबलकता आहे आणि श्रमविपुलता आणि भांडवलाची टंचाई असल्या कारणानं भारतातनं श्रमप्रधान वस्तूंची निर्यात आणि भांडवलप्रधान वस्तूंची आयात केली जाईल। अशा प्रकारचे निष्कर्ष हेक्चर ओलिन यांच्या
आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या आधुनिक सिद्धांतामधून निघालेले आहेत. आता या निष्कर्षावर डॉक्टर लिऑन टिप यांनी 1954 मध्ये आदान प्रदान प्रतिमान म्हणजे त्याला इनपुट आउटपुट मॉडेल की या आदान प्रदान प्रतिमानाच्या आधारावर हेक्चर ओलिन सिद्धांताचं अनुभविक परीक्षण लिऑन टिप यांनी केलं आणि यासाठी त्यांनी अमेरिकेतील आयात निर्यात व्यापार आणि आयात पर्यायीकरण यामध्ये भाग घेणाऱ्या 200 उद्योगांची 1947 मधील आयात निर्यात व्यापाराची सांख्यिकीय माहिती गोळा केली. त्यानंतर त्याचं 50 गटात वर्गीकरण करून त्याचं विश्लेषण केलं. त्याबाबतचं अध्ययन लिऑन टिपनं केलं आणि अध्ययनांती लिऑन टिप यांनी जे काही निष्कर्ष काढले ते अजब होते, ते धक्कादायक होते. लिऑन टिप यांनी काढलेले निष्कर्ष हेक्चर ओलिन यांच्या सिद्धांताच्या विरुद्ध त्या ठिकाणी निघालेत आणि या निष्कर्षामध्ये काय निष्कर्ष होते तर अमेरिका भांडवल प्रधान देश असून अमेरिकेतून भांडवल वस्तूंची किंवा भांडवल प्रधान वस्तूंची निर्यात होण्याऐवजी भांडवल प्रधान वस्तूंची आयात केली जाते आणि श्रमाची दुर्मिळता असूनही श्रमप्रधान वस्तूंची आयात करण्याऐवजी अमेरिकेतनं श्रमप्रधान वस्तूंची निर्यात केली जाते. हा निष्कर्ष लिऑन टिप यांना आपल्या अध्ययनातून निघाला आणि हा निष्कर्ष सामान्य अनुभव आणि हेक्चर ओलिन यांच्या सिद्धांताच्या विरुद्ध असल्या कारणामुळं लिऑन टिप यांच्या परीक्षणाच्या निष्कर्षाला लिऑन टिप विरोधाभास असं त्या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. या लिऑन टिपकडनं विरोधाभासाचं स्पष्टीकरण करत असता लिऑन टिप यांनी काढलेल्या निष्कर्षाचा जसा इतरांना धक्का त्या ठिकाणी बसला तसाच धक्का स्वतः लिऑन टिप यांनाही त्या ठिकाणी बसला. त्यांनी आपल्या काढलेल्या निष्कर्षाचं सखोल परीक्षण केलं आणि विरोधाभासाचं स्पष्टीकरण त्या ठिकाणी केलं की लिऑन टिप यांच्या मते अमेरिकेमध्ये प्रतिश्रमिक दर श्रमामागे भांडवलाची उपलब्धता इतर देशांशी तुलना करता जास्त आहे. या बाबतीत कोणतंही दुमत नाहीये आणि हेही खरं आहे की उपलब्ध असलेल्या भांडवलाच्या आधारावर अमेरिकन श्रमिकांची उत्पादकता आणि कौशल्य इतर देशातील श्रमिकांपेक्षा 3 पटीनं अधिक त्या ठिकाणी आहे. या अर्थानं विचार जर केला तर अमेरिकेच्या लोकसंख्येत 3 पटीने साधारणतः वाढ होते आणि म्हणून अमेरिकन अर्थव्यवस्था श्रमप्रधान मानली जाऊ शकते. अमेरिकन श्रमिकांची उत्पादकता इतर देशातील श्रमिकांच्या तुलनेत 3 पट अधिक असण्याचं कारण जे काही लिऑन टिपनं सांगितलं त्यामध्ये भांडवलाची मुबलकता, कुशल संघटक, कुशल उद्यमी, संघटकाची त्या ठिकाणी उपलब्धता, या संदर्भातलं अनुकूल वातावरण या गोष्टी त्या ठिकाणी असू शकतात. मग लिऑन टिप यांच्या या स्पष्टीकरणावरनं असं म्हणता येईल की लिऑन टिप हा हेक्चर ओलिन सिद्धांताच्या पूर्ण विरोधात नाहीये, तर लिऑन टिप या सिद्धांताचं महत्त्व आणि वास्तवता मान्य करतायत. लिऑन टिपच्या विरोधाभासाचं या स्पष्टीकरण बघितल्यानंतर त्याच्यावर त्यांनी लिऑन टिप यांनी काढलेल्या निष्कर्षातून जो काही विरोधाभास निर्माण झाला त्यावर अनेक आक्षेप नोंदवण्यात आलेले आहेत. प्रामुख्यानं त्यामध्ये लिऑन टिप यांनी हेक्चर ओलिन सिद्धांताचं परीक्षण करण्यासाठी जे 1947 वर्ष निवडलेलं होतं, टीकाकार म्हणतात की 1947 हे वर्ष सामान्य वर्ष नव्हतं आणि या वर्षामध्ये अमेरिकेत व्यापारावर अनेक प्रकारची बंधनं होती. शिवाय लिऑन टिप यांनी अभ्यासासाठी ठराविक उद्योगांचीच सांख्यिकीय माहिती गोळा केली आणि त्याच्यामुळे त्यांचे निष्कर्ष हेक्चर ओलिन सिद्धांताच्या विरुद्ध गेले असावेत असं टीकाकारांनी म्हटलेलं आहे. प्राध्यापक बुचमन यांनी देखील टीका करताना म्हटलेलं आहे की लिऑन टिप
यांनी भांडवल प्रमाण मोजण्याची लिऑन-टिप यांची भांडवल प्रमाण मोजण्याची पद्धती चुकीची आहे. त्यांनी भांडवलाच्या टिकाऊपणाचा विचार केला नाही अशी टीका प्राध्यापक बुचमननं केली. त्यानंतर प्राध्यापक हॉपमेयर यांच्या मतानुसार लिऑन-टिप यांचा विरोधाभास यामुळे निर्माण झाला की त्यांनी वस्तूंच्या नैसर्गिक घटकांचा पर्याप्त रीतीनं अभ्यास केला नाही. ज्या वस्तूच्या उत्पादनासाठी नैसर्गिक घटकांची अधिक गरज असते अशा वस्तूंना त्यांनी भांडवल श्रम गुणोत्तराच्या अनुमानातनं वगळलं. आणि ते टीकाकार म्हणतात किंवा हॉपमेयर म्हणतात की जर ते वगळलं नसतं तर विरोधाभास निर्माण झाला नसता. प्राध्यापक आर जॉन्स यांच्या मते लिऑन-टिप विरोधाभास हा एकांगी स्वरूपाचा आहे अशी टीका केली. कारण त्यांनी फक्त अमेरिकेच्याच आयात निर्यात व्यापाराचा अभ्यास करून निष्कर्ष काढलेले आहेत. हॉपमेयर म्हणतात की लिऑन-टिप यांनी इतर देशातील श्रम आणि भांडवलाचा तुलनात्मक अभ्यास केला नाही, म्हणून त्यांचे निष्कर्ष हे एकांगी स्वरूपाचे आहेत. यामुळे हेक्चर-ओलीन सिद्धांताला कोणत्याही प्रकारची बाधा पोचत नाही असं प्राध्यापक त्या ठिकाणी जॉन्स यांनी म्हटलेलं आहे. पुढची टीका झाली की लिऑन-टिप यांच्या अध्ययन पद्धतीवर आधारित भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापाराचं अध्ययन या मुंबई विद्यापीठातले प्राध्यापक रंगनाथ भारद्वाज यांनी केलं. आणि त्यावरनं त्यांनी निष्कर्ष काढला की भारतातून अमेरिकेला निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तू भांडवल प्रधान आहेत आणि अमेरिकेकडून भारत ज्या वस्तूंची आयात करतो त्या श्रमप्रधान आहेत. हा भारद्वाज यांचा निष्कर्षही हेक्चर-ओलीन सिद्धांताच्या विरुद्ध होता. यावर भाष्य करताना प्राध्यापक भारद्वाज यांनी स्पष्ट केलं की हा तुलनात्मक खर्च फरकाचा परिणाम असू शकतो की भारताला भांडवल प्रधान वस्तू उत्पादनासाठी जो काही तुलनात्मक खर्च येतो तो अमेरिकेपेक्षा कमी येत असावा, म्हणून भारतातून भांडवल प्रधान वस्तूंची निर्यात केली जात असावी असं भारद्वाज यांनी या ठिकाणी सांगितलं. प्राध्यापक एल्सवर्थ यांनी देखील लिऑन-टिप विरोधाभासावर टीका करताना ते म्हणतात की लिऑन-टिप यांचे निष्कर्ष हे हेक्चर-ओलीन सिद्धांताचं खंडन करत नाहीये. लिऑन-टिपने एका विशिष्ट काळात अर्थव्यवस्थेच्या एका विशिष्ट क्षेत्राचं अग्रक्रमानं अध्ययन केलेलं आहे. जर अमेरिकेत प्रतिश्रमिकामागं अधिक भांडवलाचा वापर त्या ठिकाणी केला जातो तर याचा अर्थ असा होतो की अमेरिका भांडवल प्रधान वस्तूचं उत्पादन करून निर्यात करते. एल्सवर्थच्या मते लिऑन-टिप विरोधाभास हा चुकीच्या पद्धतीच्या सादरीकरणातनं निर्माण झालेला आहे. जर देशामध्ये भांडवलाची विपुलता असेल तर साहजिकच तो देश निर्यात वस्तूच्या उत्पादनात भांडवलाचा अधिक वापर करणार आहे. मानवी भांडवलाच्या साहाय्यानं लिऑन-टिपच्या विरोधाभास समजावण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे की मानवाच्या शिक्षण, प्रशिक्षण, आरोग्य इत्यादींवर केल्या जाणाऱ्या खर्चाला मानवी संसाधनातली गुंतवणूक त्या ठिकाणी मानलं जातंय आणि या गुंतवणुकीतनं मानवी संसाधनाची गुणवत्ता, ज्ञान, कौशल्य इत्यादींमध्ये वाढ होऊन उत्पादकतेत वृद्धी होत असते. लिऑन-टिप यांच्या निष्कर्षानुसार अमेरिकेच्या निर्यात क्षेत्रामध्ये श्रमिक उत्पादकता जास्त आहे तर आयात स्पर्धक क्षेत्रामध्ये ती कमी आहे. अमेरिकेमध्ये मानवी संसाधनातली भांडवल गुंतवणूक जास्त असल्या कारणामुळं श्रमिकांची उत्पादकता त्या ठिकाणी जास्त आहे आणि या विरोधाभासाला मिटवण्याच्या हेतूनं भांडवलाचं भौतिक वस्तू किंवा मानवी भांडवली रूपात अर्थ त्या ठिकाणी लावता येतो. आणि या अर्थानं विचार जर केला तर अमेरिकेतनं ज्या श्रमप्रधान वस्तूंची निर्यात केली जाते ती श्रमप्रधान नसून भांडवल प्रधानच ठरते. आणि म्हणून लिऑन-टिप यांचा निष्कर्ष हेक्चर-ओलीन सिद्धांताला विरोध नसून तो एक विरोधाचा आभास आहे. म्हणजे अशा प्रकारे लिऑन-टिप यांच्या विरोधाभासावर अनेक टीका करण्यात आलेल्या आहेत आणि त्यातून जो काही निष्कर्ष निघतो तो म्हणजे की लिऑन-टिपचा विरोधाभास हा हेक्चर-ओलीन सिद्धांताला विरोध नसून त्यावरील ती एक टीका किंवा आक्षेप ठरतो.
लिऑन्टिपही हेक्चर-ओलीन सिद्धांताचं महत्त्व नाकारताना दिसत नाहीये आणि म्हणूनच लिऑन्टिप यांनी आपल्या त्या विरोधाभासाचं स्पष्टीकरण करून अमेरिकन श्रमिकांची भांडवल प्रधानता सिद्ध त्या ठिकाणी केलेली आहे। या लिऑन्टिपचा विरोधाभास या ठिकाणी आपला झालेला आहे। त्याचबरोबर दुसरा उपघटक जो काय आहे आंतर उद्योग व्यापार, की यालाच आपण इंट्रा इंडस्ट्री ट्रेड असं म्हणतोय। आंतर उद्योग व्यापाराची संकल्पना अतिशय महत्त्वाची आहे। या आंतर उद्योग व्यापाराची व्याख्येचा विचार जर केला तर ज्या वेळेस देश सर्वसाधारण सारख्याच प्रकारच्या वस्तूंची आयात निर्यात करतात त्या व्यापाराला आंतर उद्योग व्यापार असं म्हटलं जातं। या आंतर उद्योग व्यापाराची अजूनही एखादी व्याख्या आपल्याला देता येईल ती म्हणजे की आंतर उद्योग व्यापार म्हणजे दोन देशात एकाच प्रकारच्या वस्तूची आयात आणि निर्यात प्रस्थापित होणं। 1960च्या दशकानंतर खऱ्या अर्थानं जगातील अनेक देश, उदाहरणार्थ सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया या देशांचा विचार जर केला तर त्या देशांमध्ये, त्याचबरोबर अजूनही युरोपियन आर्थिक समूह याही देशांचा विचार जर केला तर आज या देशांमध्ये 1960च्या नंतरच्या काळात हा आंतर उद्योग व्यापार मोठ्या प्रमाणावरती वाढलेला आहे। आंतर उद्योग व्यापाराचं उदाहरण द्यायचं जर झालं तर भारत जपानला कारची निर्यात करतो, त्याच वेळेला भारत जपानकडनं कारची आयात देखील करतो। एक साधं उदाहरण आपल्याला आंतर उद्योग व्यापाराच्या बाबतीत देता येईल। या आंतर उद्योग व्यापाराची तीव्रता मोजण्यासाठीचं एक सूत्र या ठिकाणी आपण बघूया की या सूत्राचा विचार जर केला तर IIT इज इक्वल टू 100 इंटू ब्रॅकेट XI प्लस MI इंटू ब्रॅकेट कंप्लीट मायनस इंटू ब्रॅकेट XI मायनस MI ब्रॅकेट कंप्लीट अपॉन इंटू ब्रॅकेट XI प्लस MI ब्रॅकेट कंप्लीट। मग या सूत्राचा वापर करत असताना साधारणतः XI चा अर्थ आपल्याला वस्तूच्या निर्यातीचं मूल्य, MI चा अर्थ आपल्याला सांगता येईल वस्तूच्या आयातीचं मूल्य। मग वस्तूच्या निर्यातीचं मूल्य आणि वस्तूच्या आयातीचं मूल्य या सूत्रामध्ये त्याचा वापर करून आंतर उद्योग व्यापाराची तीव्रता मोजली जाते आणि ती मोजत असताना इथं आपण साधारणतः जे काही एक उदाहरण घेऊ की समजा देशातील कारच्या निर्यातीचं मूल्य हे 15 दशलक्ष डॉलर इतकं आहे, तर त्या कारच्या आयातीचं मूल्य 10 दशलक्ष डॉलर इतकं असेल तर अशा परिस्थितीमध्ये आंतर उद्योग व्यापार हा साधारणतः आपल्याला या ठिकाणी की IIT इज इक्वल टू 100। आता इथं जे काही सांगितलेलं आहे काय तर निर्यातीचं जे काही मूल्य आहे ते 15 दशलक्ष डॉलर्स आहे, आयातीचं मूल्य जे आहे ते 10 दशलक्ष डॉलर्स आहे। मग 15 प्लस 10 मायनस 15 दशलक्ष डॉलर्स वजा त्या ठिकाणी 10 दशलक्ष डॉलर्स भागिले 15 दशलक्ष डॉलर्स अधिक 10 दशलक्ष डॉलर्स याचं उत्तर जर बघितलं तर ते 80% 80% हा आंतर उद्योग व्यापाराची तीव्रता या ठिकाणी आपल्याला प्रामुख्यानं सांगता येते। आता या आंतर उद्योग व्यापाराचं निर्माण करणारे जे काही घटक आहेत त्या घटकांचा एक आपण विचार जर केला तर आंतर उद्योग व्यापार निर्माण होण्यास अनेक घटक जबाबदार आहेत। त्यामध्ये प्रामुख्यानं की आंतर उद्योग व्यापार कशामुळे निर्माण होतो त्यामध्ये सांगत असताना की सारख्याच वस्तूंची किंवा एकाच प्रकारच्या वस्तूंची आयात निर्यात त्या ठिकाणी होते। म्हणजे बऱ्याचदा दुसऱ्या देशांना निर्यात करता यावी म्हणून एखादा देश काही वस्तूंची आयात मोठ्या प्रमाणावरती करतो। या बाबतीत उदाहरण द्यायचं जर झालं तर पंजाब आणि इकडं दक्षिणेकडे आपण जर गेलो तर तामिळनाडू, भारतामधल्या या दोन राज्यांचा विचार जर केला तर प्रामुख्यानं पंजाबला तांदळाची गरज आहे। मग आता त्या ठिकाणी ते तांदूळ जो काय आहे तो पंजाबचा तांदूळ तामिळनाडूकडनं आयात न करता पंजाब पाकिस्तानमधनं तो तांदूळ आयात करेल आणि आपली जी काही गरज आहे ती गरज भागवेल। त्याच वेळेस पाकिस्तानला गव्हाची गरज आहे म्हणून पंजाबमधनं
तो गहू पाकिस्तान त्या ठिकाणी आयात करणार आहेत. म्हणजे बऱ्याच वेळा तांदळाच्या बाबतीत किंवा गव्हाच्या बाबतीत पाकिस्तानमध्येही गव्हाचं उत्पादन होतं, पंजाबमध्येही गव्हाचं उत्पादन त्या ठिकाणी होतंय, पण तरी हा व्यापार करताना शेजारच्या एखाद्या राज्याला किंवा देशाला ती वस्तू किंवा ते उत्पादन द्यायचं असल्यामुळं त्यातून जो काही व्यापार चालतो त्यालाच आपण सारख्याच वस्तूंची आयात निर्यात असं म्हणतो. म्हणजे व्होक्सवॅगन कंपनी जर्मनीमध्ये त्या जी काही कार तयार होते ती जर भारताला त्या ठिकाणी लागत असेल तर आपण ती आयात करतो आणि त्याच वेळेस भारतातनं मारुती मोटार कार, आता मोटार कार ही एकाच प्रकारची वस्तू आहे, सारख्याच प्रकारची वस्तू त्या ठिकाणी आहेत, पण या दोन देशामध्ये व्यापार होतो. त्याच वेळेस भारत जर्मनीकडनं व्होक्सवॅगन कंपनीची कार आयात करतो आणि भारत दुसऱ्या देशाला म्हणजे साधारणतः इंग्लंडला त्या वस्तूची काय करतो, निर्यात करतो. म्हणजे असंही व्यापारामध्ये एकाच प्रकारच्या वस्तूंचा व्यापार त्या ठिकाणी होतो, त्यातून आंतर उद्योग व्यापार हा निर्माण होत असतो. हा जो काही व्यापार आहे तो हंगामी व्यापार, म्हणजे हंगाम संपला साधारणतः विकसनशील देश, या विकसनशील देशांमध्ये शेती हा मुख्य व्यवसाय केला जातो, त्यातून प्राथमिक उत्पादनं तयार होतात आणि या प्राथमिक उत्पादनामध्ये जर बघितलं तर हंगाम संपला की देशातनं हंगामाच्या काळात शेतीमालाची निर्यात केली जाते, हंगाम संपला की मात्र शॉर्टेज येतं, त्या मालाची टंचाई येते. अशा वेळेस त्या देशामध्ये तो शेतीप्रधान देश असून सुद्धा हंगाम सुगी किंवा हंगाम संपल्यानंतर मागणी वाढते, पुरवठा कमी पडतो, अशा वेळेस तो दुसऱ्या देशाकडनं आयात करतो. त्यातून म्हणजे जरीही भारतामध्ये द्राक्षाची त्या ठिकाणी उत्पादन होत असलं तरी त्या द्राक्षाचा हंगाम संपल्यानंतर भारत दुसऱ्या देशाकडनं, बाहेरच्या देशाकडनं द्राक्ष आयात त्या ठिकाणी करतोय. म्हणजे हंगामानंतर देशातून शेती वस्तूची निर्यात केली जाते, हंगामापूर्वी शेती वस्तूंची आयात त्या ठिकाणी केली जाते. त्यातनं हा इंट्रा इंडस्ट्री ट्रेड, आयात निर्यात व्यापार सुरू होतो. काही विभेदात्मक उत्पादनं त्या ठिकाणी आहेत की काही वस्तू सारख्याच असतात, परंतु काही देशांनी त्यांच्यामध्ये काही फरक किंवा सुधारणा केलेल्या असतात. म्हणजे आज आपण बघतोय की टू व्हीलर बनवणाऱ्या ज्या काही कंपन्या आहेत त्या प्रत्येक कंपनीनं आपल्या त्या मोटारसायकलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं व्हर्जन आणलेलं आहे, वेगवेगळ्या प्रकारचं मॉडिफिकेशन त्या ठिकाणी केलेलं दिसून येतं. अशा अनेक प्रकारच्या वस्तू आहेत की त्या एकाच प्रकारच्या आहेत, सारख्याच प्रकारच्या आहेत, एकाच कारणासाठी त्या वस्तूचा किंवा त्या उत्पादनाचा वापर केला जात असला तरीही त्याच्यामध्ये असं व्हेरिफिकेशन किंवा वेगवेगळी डिफरन्स, वेगवेगळी भिन्नता दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यालाच प्रामुख्यानं विभेदात्मक उत्पादनं असं म्हटलं जातं. आणि मग अशा सुधारणा केलेल्या आहेत, त्यामुळे त्या वस्तूचा एक स्वतंत्र ग्राहक वर्ग तयार होतो आणि त्या ग्राहकांना त्याच प्रकारच्या वस्तू हव्या असतात. म्हणजे मोटार कारच्या बाबतीतलं उदाहरण, मोटारसायकलच्या बाबतीतलं जे काही उदाहरण आहे, या बाबतीत की भारत मोटारसायकलची निर्यात करतो, त्याच वेळेस त्याची म्हणजेच मोटारसायकल याची आयात देखील करतो. विभेदात्मक उत्पादनातून आंतर उद्योग व्यापार निर्माण होत असतो. आणि शेवट वाहतूक खर्चातली भिन्नता म्हणून देशाचा विस्तार हा प्रचंड असल्यास वाहतूक खर्चामध्ये काटकसर करण्यासाठी आंतर उद्योग व्यापार त्या ठिकाणी निर्माण होतो. म्हणजे एक राज्य जवळच्या राज्याकडनं ती वस्तू आयात निर्यात करत असतो, तो लांबच्या राज्याकडे जात नाही. कारण लांबच्या राज्यामध्ये वस्तूंची आयात निर्यात करायची असेल तर वाहतुकीचं अंतर जास्त आहे, अंतर जास्त असल्या कारणामुळं खर्च देखील जास्त येतो. आणि मग वाहतुकीचा खर्च जास्त आला की त्या ठिकाणी हा व्यापार होत नाहीये. पण ती वस्तूची गरज असल्या कारणामुळं शेजारच्या देशातनं, म्हणजे दक्षिणेला जर गेलं तर श्रीलंकेबरोबर व्यापार करता येईल, पाकिस्तानकडे व्यापार करणं ते खर्चिक होणार आहे. आणि म्हणून उत्तरेकडली जी काही राज्य आहेत ती मात्र त्या ठिकाणी उत्तरेकडची जी काही देश आहेत त्यांच्याकडनं ती वस्तूचा आयात निर्यातीचा व्यापार करणार आहेत. त्यातून आंतर उद्योग व्यापार या ठिकाणी निर्माण होतो. धन्यवाद.